स्वागत आहे आपल्या भक्तिमय स्वामी कृपा चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत मार्गशीर्ष या पवित्र महिन्यात कोणकोणत्या गोष्टी कराव्या आणि देवाची कृपा कशी प्राप्त करावी। मार्गशीर्ष महिना म्हणजे श्रीकृष्ण, लक्ष्मी माता आणि देवदेवतांची विशेष कृपा मिळवण्याचा काळ। तर चला जाणून घेऊया या महिन्यात कोणत्या शुभ कृती केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढते। हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिना हा वर्षातील सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक मानला जातो। भगवान श्रीकृष्णाने स्वतः गीतेमध्ये सांगितले आहे, मासांना मार्गशीर्ष हो, म्हणजेच मासांमध्ये मी मार्गशीर्ष आहे। या वाक्यानेच या महिन्याचे महत्त्व स्पष्ट होते। मार्गशीर्ष महिना हा समृद्धी, सौभाग्य, आरोग्य, कुटुंबातील सुख, गृहस्थांच्या कल्याणासाठी अत्यंत शुभ मानला जातो। विशेषतः महिलांसाठी हा महिना खूप महत्त्वाचा असतो, कारण या काळात केलेली पूजा, व्रत, दान, उपासना व सात्विक आचरण यामुळे घरात धन धान्यांची वाढ, पती पत्नींमध्ये प्रेम, मुलांच्या आरोग्याचा नंतर आशीर्वाद आणि घरात शुभत्व वाढते। चला तर मग जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिलांनी काय काय करावे। पहाटे सकाळी उठणे, ब्रह्ममुहूर्त पालन। या महिन्यात ब्रह्ममुहूर्तात उठणे अत्यंत शुभ मानले जाते। महिलांनी पहाटे 4 ते 5 दरम्यान उठून घरातील दिवा लावणे, तुळशीला प्रदक्षिणा घालणे, स्वच्छता करणे, पाणी गरम करून अंघोळ करून घेणे ही कामे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते। घर व देवघराची स्वच्छता। मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मीचा प्रिय महिना मानला जातो, त्यामुळे दररोज घर झाडून धुवून स्वच्छ ठेवणे, देवघरातील दिवे, अगरबत्ती, फुलं ताजे ठेवणे, देवघरात उजेड कायम ठेवणे यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो असे मानले जाते। तुळशी पूजन व ओटी भरणे। महिलांसाठी तुळशीचे विशेष महत्त्व आहे। दररोज तुळशीला पाणी अर्पण करणे, दिवा लावणे, तुळशीची प्रदक्षिणा करणे, गुरुवार व शुक्रवार ओटी भरत तुळशीला हळद कुंकू अर्पण करणे हे केल्याने सौभाग्यवृद्धी होते असे मानले जाते। गुरुवारी महालक्ष्मी पूजन। मार्गशीर्ष गुरुवार हा अत्यंत शुभ मानला जातो। महिलांनी या दिवशी घर स्वच्छ करून शुभ रांगोळी काढणे, कुंकू, अक्षता, फुलं, सुगंधी अगरबत्ती ठेवून देवीची पूजा करणे, स्त्री सूक्त किंवा लक्ष्मी स्तोत्र पठण करणे, ओटी भरून देवीला अर्पण करणे, मुलींना, महिलांना, देवतांना किंवा सुहासिनींना लक्ष्मीचे प्रतीक म्हणून भेट देणे यामुळे घरात धन, धान्य आणि अन्नाची कमतरता राहत नाही। व्रत आणि उपासना। महिलांनी मार्गशीर्ष महिन्यात खालील व्रत ठेवू शकतात। मार्गशीर्ष गुरुवार व्रत, लक्ष्मीनारायण पूजन, तुळशी लक्ष्मी व्रत, दामोदर व्रत, एकादशी उपवास। या व्रतांनी घरात शांतता, पतीचे आयुष्य आणि मुलांचे आरोग्य टिकते असे शास्त्र सांगते। देवीच्या नावाचा जप। महिलांनी रोज थोडा वेळ काढून खालील मंत्रांचा जप करावा। ओम श्री श्री महालक्ष्मी नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम श्री दत्तात्रयाय नमः। कुबेर मंत्र म्हणा। या महिन्यात लक्ष्मी मंत्र खूप प्रभावी मानले जाते, नक्कीच लक्ष्मी मंत्र देखील म्हणा। दान धर्म। दान हे महालक्ष्मीचे मुख्य अंग आहे। महिलांनी खालील गोष्टी दान कराव्या। अन्नदान, कपड्यांचे दान, तूप, साखर, तांदूळ, ऊस, फळं, पोहे, तांत्रिक वस्तू नाही, सात्विक वस्तूच द्याव्यात। दान केल्याने पाप नाश होतो आणि पुण्य वाढते असे म्हटले जाते। रांगोळी काढणे। मार्गशीर्ष महिन्यात दररोज दिव्याजवळ रांगोळी काढणे या गोष्टी शुभ मानल्या जातात। कमळाची रांगोळी, श्रीलक्ष्मी पादुका, शुभ लाभ चिन्ह, कलश, रांगोळीत पिठाचे, तांदळाचे किंवा हळदीचे रंग वापरणे शुभ मानले जाते। सात्विक आहार पाळणे। या महिन्यात मांसाहार टाळणे, कांदा लसूण टाळावा। तूप, दूध, फळं, सुकामेवा, पोहे असा आहार। गुरुवारचा उपवास असल्यास पिवळ्या वस्तू खाव्यात। हलके सात्विक व पचायला सोपे अन्न असे खावे। सात्विक आहारामुळे मन शांत राहते आणि व्रताची शक्ती वाढते। पती पत्नी प्रेम टिकवणे। मार्गशीर्ष महिन्यात सौख्य, प्रेम आणि परिवार सुखासाठी महिलांनी शांत, संयमी, नम्र राहणे महत्त्वाचे आहे। घरात वादविवाद टाळणे, गोड बोलणे, पतीची सेवा व कुटुंबाचा आदर करणे, मोठ्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेणे ही छोटी कृती लक्ष्मीला आवडते असे मानले जाते। देवाच्या वस्तूशिवाय खर्च टाळणे। महिलांनी या महिन्यात अनावश्यक खरेदी, दिखावा, भांडणांसाठी खर्च, मद्य, नशा, वस्तू, अपशब्द यापासून दूर राहावे। सात्विकता जितकी जास्त तितकी कृपा जास्त।
गुरुवारचा पिवळ्या रंगाचा वापर. गुरुवारी पिवळ्या रंगाच्या वस्त्राचा वापर करा. गुरुवार हा गुरु व देवी लक्ष्मीचा दिवस म्हणून पिवळे कपडे परिधान करा. पिवळ्या रांगोळीचा वापर. पिवळी फुले अर्पण करणे. पिवळी मिठाई किंवा प्रसाद यामुळे गुरुग्रहांची कृपा मिळते. लक्ष्मीची पादुका घरात ठेवणे. मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी पादुका ठेवणे अत्यंत शुभ असते. पूजा करून तांदूळ, फुलं, कुंकू अर्पण करून दिवा लावून घरात धनाचा प्रभाव वाढतो असे मानले जाते. कुटुंबातील महिलांचे सन्मान. या महिन्यात सुहासिनी, मुली, बहिणी, वयोवृद्ध महिला यांचा आदर करणे अत्यंत शुभ मानले जाते. म्हणून नेहमी महिलांचा नेहमीच आदर केला पाहिजे. या महिन्यातच नाही तर मुलगी म्हणजे लक्ष्मी आणि तिचा सन्मान म्हणजे लक्ष्मीचे आगमन. देवीची कथा ऐकणे, वाचणे. महिलांनी खालील कथा वाचाव्या. महालक्ष्मी व्रत कथा वाचा. संतोषी माता कथा, सत्यनारायण कथा, तुळशी विवाह कथा. या कथांनी नकारात्मक जी ऊर्जा असेल घरातील ती दूर होईल. घरात सुगंध ठेवणे. धूप, गुळ तुपाची धुपटी, चंदन, पंचगंध याचा वापर केल्याने देवता प्रसन्न होतात. स्वच्छ व पांढऱ्या वस्तूचा उपयोग. लक्ष्मीला स्वच्छता व उजेड प्रिय. महिलांनी पांढरे शुभ्र वस्त्र, पांढरं फूल, पांढरा प्रसाद, साखर, खीर यांचा उपयोग केल्यास शुभत्व वाढते. गुरुवारी ओटी भरणे. महिलांनी साडी, हळद कुंकू, नारळ, फळं, बांगड्या देऊन सुहासिनी किंवा मुलींची ओटी भरावी. यामुळे सौभाग्य आणि कुटुंबाची समृद्धी वाढते. देवासाठी नियमित दिवा लावा. दररोज सकाळी तुपाचा दिवा, संध्याकाळी तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ असते. म्हणून शांती आणि सकारात्मकता राखणे. या महिन्यात सतत देवाचे नामस्मरण करणे, चांगले बोलणे, राग नियंत्रणात ठेवणे, मनातील द्वेष, मत्सर दूर करणे, शांतता राखणे यामुळे घरात सात्विक ऊर्जा वाढते. देवळात दर्शन आणि सामूहिक पूजा करणे. या महिन्यात शक्य असल्यास महिलांनी देवळात जाऊन गौडण आरती, अभिषेक करावा, पाहावा. सामूहिक कीर्तन किंवा हरिभजनात सहभाग घ्यावा. देवळात ओटी भरावी. हे केल्याने मन शुद्ध होते व पुण्य वाढते असे मानले जाते. लक्ष्मीनारायणाच्या श्लोकाचे पठण. महिलांनी रोज सकाळी 5 ते 10 मिनिटे खालील श्लोक म्हणावेत. श्री सूक्त, पुरुष सूक्त, नारायण कवच, विष्णू सहस्रनाम. या काळात विष्णुनाम अत्यंत शक्तिशाली मानले जाते. पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुंकूची पूजा. कित्येक ठिकाणी या महिन्यात महिलांनी कुंकू, हिरवा, बांगड्या फुलांनी देवीला अर्पण करावे. पतीच्या उजव्या बाजूच्या कपडा व तुळशी पत्त्याला स्पर्श करून देवीला कुंकू दाखवावे. याने पतीला आरोग्य, समृद्धी व आयुष्य लाभते असे म्हणतात. हळदी कुंकवाचा कार्यक्रम शक्य असल्यास महिलांनी करावा. सुहासिनींना घरी बोलवून हळदी कुंकू करा. ओटी भरा. वस्तू, फळं, साडी भेट द्यावी. यामुळे लक्ष्मीचा आदर मिळतो. घरात सतत दिव्याचा प्रकाश ठेवणे. मार्गशीर्ष महिन्यात घरात अखंड दिवा लावण्याची प्रथा आहे. विशेषतः गुरुवार आणि शुक्रवार. तुपाचा दिवा, चंदन, केसर आणि कापूर, तुळशीजवळ दिवा. अखंड दिवा म्हणजे घरात अखंड सुख. दामोदर भगवानांची उपासना करा. मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांचा प्रिय महिना. महिलांनी दामोदराष्टक म्हणावे. उजळ दिवा लावावा. गायींना चारा द्यावा. यामुळे कुटुंबातील अडथळे दूर होतील. मार्गशीर्ष गुरुवारचा पिवळा तांदूळ उपाय. या दिवशी महिलांनी पिवळा तांदूळ देवीला अर्पण करावा. घरी धान्याची भरभराट होते. कमीपणा, दारिद्र्य, संकट दूर होते. पिवळा रंग गुरु ग्रहाचा प्रतीक आहे म्हणून हा उपाय अतिशय शक्तिशाली आहे. मुलांच्या आरोग्यासाठी पूजा. महिलांनी आपल्या मुलांसाठी तुळशीला फुले अर्पण करा. देवीला ओटी अर्पण करा. मुलांच्या कपाळी हळद कुंकू लावा. देवीसमोर मुलांना घेऊन प्रार्थना करा. हे केल्याने मुलांना आरोग्य, बुद्धी आणि संरक्षण मिळते. आर्थिक समृद्धीसाठी घरातील दक्षिण कोपऱ्याची स्वच्छता. लक्ष्मी दक्षिण दिशाची अधिष्ठात्री आहे. महिलांनी घरातील दक्षिण कोपरा स्वच्छ ठेवावा. तिथे लक्ष्मीची चित्रमूर्ती ठेवावी. तांदूळ, धान्य भरलेला कलश ठेवा. यामुळे आर्थिक लाभ वाढतो. गृह कलह दूर करण्यासाठी अद्रक गुळ उपाय. मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरी गुळ तूप घालून धूप करणे कुटुंबातील तणाव दूर करतो. घरातील वातावरण शांत ठेवते. अत्यंत प्रभावी पारंपरिक उपाय. वृक्ष व वनस्पतींची सेवा. या महिन्यात महिलांनी तुळस, आंबा, पिंपळ, चिंच यासारख्या वृक्षांना पाणी द्या. वृक्ष सेवा करा. लक्ष्मी सेवा असे मानले जाते. वृक्ष सेवा म्हणजेच लक्ष्मी सेवा असे मानले जाते म्हणून वृक्षांची सेवा करा. देवभक्तीचे संकल्प पाळा. रोज 5 मिनिटे जप करा. रोज संध्याकाळी दिवा लावा.
दर गुरुवारी ओटी भरा, दर शुक्रवारी लक्ष्मीपूजन करा. संकल्प जितका सातत्याने पाळाल तितकी कृपा जास्त मिळते. वयोवृद्ध महिलांची सेवा, घरात असलेल्या आई, आजी, मावशी, सासू यांची सेवा करणे, देवीची सेवा या महिन्यात हे केले तर पुण्य अनेक पटीने वाढते. नववधूंनी पाळावयाचे नियम. नवीन लग्न झालेल्या महिलांनी गुरुवार उपास, देवीची ओटी, पिवळ्या वस्तूचा प्रसाद, पतीसाठी प्रार्थना हे केल्याने दाम्पत्य सुख वाढते. घरात सुगंधित वातावरण ठेवणे, धूप, कापूर, अगरबत्ती, चंदन यांचा वापर केल्याने नकारात्मकता जी ऊर्जा असते ती घरातून बाहेर जाते, दूर होते. मार्गशीर्ष महिन्यात नको असलेली कृत्य करू नये. टाळावयाच्या गोष्टी म्हणजे शिव्या देणं, भांडण करणं, निंदा कोणाची करणे, घरात अंधश्रद्धा ठेवणे, मांसाहार करणे, मद्य, अनावश्यक खर्च, पती किंवा कुटुंबावर राग करणे. या गोष्टी केल्या तर व्रताची शक्ती कमी होते, म्हणून या गोष्टी जरूर टाळाव्या. कथा, कीर्तन, पुराण वाचन दर आठवड्यात कमीत कमी सत्यनारायण कथा, महालक्ष्मी कथा, गीता वाचन, भागवत कथा या कथा वाचल्याने मनात भक्तिभाव वाढतो. सौभाग्य वाढवणाऱ्या गोष्टी पिवळ्या बांगड्या, कुंकू, हिरवी चूड, पिवळी फुले, तांदूळ, साडी, दुपट्टा, सुवासिक अत्तर हे देवीला आवडते. घरातील धान्य व धान्यसाठा वाढवणे. या महिलांनी घरात धान्य भरून ठेवणे, तांदूळ, गहू, डाळी नवीन खरेदी करणे. यामुळे संपूर्ण वर्षभरात भरभराट राहते. शांतता आणि संतुलन राखणे. मार्गशीर्ष महिना म्हणजे प्रसन्नता. महिलांनी आनंदी राहणे, सकारात्मक राहणे, देवावर श्रद्धा ठेवणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मार्गशीर्ष महिना हा देवी लक्ष्मीचा महिना, सर्वात प्रिय महिना. महिलांनी या काळात जप, व्रत, दान, पूजा, सात्विकता, स्वच्छता व सकारात्मकता पाळली तर घरात सुख, समृद्धी, आरोग्य व आनंद वर्षभर राहतो. मित्रांनो, मार्गशीर्ष महिन्यात या पवित्र कृती नियमित केल्या तर नक्कीच घरात सकारात्मकता ऊर्जा वाढेल, देवी देवतांची कृपा लाभते. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर नेहमी श्रीकृष्ण आणि लक्ष्मी मातेची कृपा राहो. जय श्री कृष्ण, जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय.